फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. तुझ्या विना माझी इकडे काय हालत झाली होती ठाऊक आहे तुला. इकडे समजे तुझ्या काळजीत आहेत. नारायण काका तुला दिलभर शोधतात. आजी दादा सहितही समजे तुझ्या काळजीत आहेत. अरे साईन बोल ना साईन बोल ना. बोल ना रे साईल. असं काय बघतेस नुसतं माझ्याकडं. बोल ना. ठीक आहे, नको बोलूस, काय बी नको बोलूस, पण त्यांची तरी कदर कर जे तुझ्यासाठी तुझी काळजी करतात. चल आधी माझ्यासोबत. काय बी बोलू नकोस तू आता. चल माझ्या सांगत. ताई माझा एक ताई. साहिल मराला कुठे गेल्या काय कळत नाही. उगाचच आमच्या जीवाला त्रास. शी. लेखा, साहिल, अरे साहिल कुठे होतास तू? हाँ? हे तो काय विचारते तुला? अरे वाचा गेली का तुझी? सकाळपासून कुठे गेला होतास? बोल ना. आई अगं काय बोलतीयस तू त्याला हे असं? अरे ह्याला असं खडसावूनच विचारला पाहिजे तरच बोलेल तो. बोल ना. अरे भीक मागायला कुठे गेला होतास? तुझी नोकर आहोत का मी तुला मागे मागे फिरायला? आता बोलणार आहेस कसं शुंभासारखं उभं राहणार आहेस? साहिल अरे प्लीज बोल काहीतरी. हे बघ असं गप्प राहू नकोस. आम्हाला सांग ना तू कुठे गायब झाला होतास? कुठे गेला होतास तू? मला सांग माझ्या घरच्यांपैकी कोणी काही बोललंय का तुला? हे भिकाऱ्याला कशाला कोण काय बोलेल? चांगलंच माहिती सगळं नाटक यायचं आहे. आधी आम्हाला त्रास द्यायचा आणि मग दादांची सहानुभूती मिळवायची. समीला पुरे गाता पुरे. इथे साहेब कुठे गेला होतास तू? हा साहेब, अरे तू असा गप्प काय आहेस? काय झालंय? अरे आम्ही सगळे किती काळजीत होतो. हा तो नारायण सुद्धा तुला वेड्यासारखा शोधतोय. कुणालाही न सांगता असं निघून जाणं बरोबर आहे का? तुझ्या ताईचा तरी विचार करायचा. बघ तिची काय अवस्था झाली ती. तिला काय धाड भरली आहे? उलट तो तिच्यामुळेच पळून गेला असेल. साई सांग बघू, तुझी ताई तो त्रास देते का? अरे आम्हाला नाही तर माईंना तरी सांग. साहिल कुणालाही न घाबरता सांग कुठे गेला होतास तू? अरे तू गप्प काय आहेस? अहो माई तो आपल्याच तोंडात आपल्या ताईचं नाव कसं घेईल? अगं हे माकड कुठून आलं ग? तेच तर म्हणते ना मी. मला तर वाटलं होतं ही कटकट कायमची निघून गेली. निदान शाळेत तरी भिकारडी दिसणार नाही. पण आता तर काय रे साई, बरोबर बोलते ना मी? साहिल बोल ना, कुठे गेला होतास तू? एवढे सगळे जण विचारतात. बोल ना रे, कुठे गेला होतास?
बोलेल तो? अगं तू त्याला काहीतरी केलं असशील ना? नाही ना काही नाही केलं त्याला. साहिल बोल ना. बघ ताई माझ्या राळ घेतात. बोल ना रे, आता तरी बोल. साहिल बोल ना. मला वाटलं नव्हतं की तू असं वागशील म्हणून. मी इथे तुझी काळजी करत बसलाय. हे समजे घरातले लोक तुझी काळजी करतात. हे इकडे बसून रात्रीपर्यंत. बोल ना साहिल, नुसतं बघतोस काय माझ्याकडे दगडावानी? बोल ना साहिल, बोल ना. बोल ना साहिल, असं काय करतोयस? बोल ना रे. कुणासोबत होतास? काय करत होतास बाहेर? साहिल बोल ना. तुला काय वाटतं का रे? मी इथे किती काळजी करत बसले. बस. खूप झालं. यापुढे साहिलला कोणीही काही विचारणार नाही. साहिलला घेऊन आज जा. तुला कळतंय का मी काय सांगितलं ते? आणि रूम मध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याला कुठलाही प्रश्न विचारायचा नाही. त्याच्या अंगावर हात उचलायचा नाही. तो कुठे गेला होता हे सांगावं असं त्याला जेव्हा वाटेल तेव्हाच तो सांगेल. कळलं? जा. चल बस इथं. आज तुझ्यामुळे मला समध्यांचं ऐकावं लागलं. समधे मलाच बोलले त्या तुझी किती काळजी करते. समीरा त्यांनी माझ्यावरच आळ घेतला की मी आज तुला त्रास देते म्हणून. मी तुझी एवढी काळजी करते तरी आज समधे मलाच बोलले. आज दादा बी किती रागवले मला. हे समजा तुझ्यामुळेच झालं आहे. समीर दादा भेटला होता. तू कोण भेटलं होतं? समीर दादा. समीर त्याच्या बरोबरच होतो मी. इतक्या दिवसांनी भेटलं म्हणून बराच वेळ बोलत होतो. म्हणून यायला उशीर झाला. तो काय करतो इकडं? पण तो इकडं का आला होता? नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला आला होता. नोकरीसाठी? आता तो नोकरी करणार? होय, कारण तो मनोरमा मावशी बरोबर राहतोय ना. आता तो नोकरी करणार
होय, कारण तो मनोरमा मावशी बरोबर राहतोय ना, म्हणून आता तो नोकरी शोधतोय. मनोरमा मावशी बरोबर? समीर आणि मनोरमा मावशींबद्दल ऐकायला मिळेल असं मला कवापे वाटलं नव्हतं, आणि ते बी असं अचानक. त्याने मला त्याचा फोन नंबर सुद्धा दिलाय. पण मग तू त्याला इकडं का नाही आणलंस? मी म्हटलं त्याला, पण तो म्हणाला घरात माझ्यावरनं उगाच चौकशी होईल आणि खरं काय ते सगळ्यांना कळेल. हा, ते बी बरोबरच आहे म्हणा, पण एकटं मला मावशींना भेटायचं आहे. दादा म्हणाला की तो आपले आणि मावशींची भेट घालून देईल, पण काही दिवस त्याने आपल्याला इथे लपून राहायला सांगितलंय. आज लई दिवसांनी एवढी चांगली बातमी ऐकायला मिळाली आहे. समीर आणि मावशी सुखरूप आहेत हे ऐकून नाही बरं वाटलं. आई अंबाबाई, असं समजायच ती सुखरूप ठेव. अहो, तुम्ही साहिलला विचारायला हवं होतं की दिवसभर तो कोणाबरोबर होता. विचारायला तर हवंच आहे, पण साहिलची सध्याची मनस्थिती पाहता त्याला आत्ता काही विचारणं योग्य वाटणार नाही. हो, वाटणारच नाही. कारण ती मुलं म्हणजे देवाचा प्रसाद आहेत ना. समीराकडून सगळं कळलंय मला. ही बाहेरची मुलं हवं तेव्हा घराबाहेर जातात, हवं तेव्हा घरी परत येतात, पण त्यांना कोणीच काही विचारत नाही. ही लेखा काही दिवसांपूर्वी घरातनं गायब झाली. तसाच हा साहिल, हाही घरातनं निघून गेला, पण त्याला कोणी काही जाब विचारायचा नाही, कारण दादा रागवतील. दादा त्या मुलांना घरी घेऊन आलेत ना. तुला तोंड आवड. अगं, तू दादांसमोर उभी आहेस. माई, मलाही असं बोलायला आवडत नाही, पण मला माझ्या प्रश्नांची उत्तर मिळायलाच हवीत. मला एक गोष्ट सांगा दादा, ही लेखा आणि साहिल ज्याप्रमाणे वागले त्याप्रमाणे जर सानिका आणि ओम वागले असते तर तुम्ही त्यांना असंच माफ केलं असतं? मी देते ना उत्तर. तुम्ही त्या दोघांना चांगलीच शिक्षा केली असती. ओम आणि सानिकाला सगळ्यांसमोर अपमानित केलं असतं. काही दिवस कदाचित त्यांचं जेवणही बंद केलं असतं. मग हा न्याय जर ओम आणि सानिकासाठी आहे तर मग लेखा आणि साहिलसाठी का नाही? मृदुला, साहिलची गोष्ट वेगळी आहे. हो, अगदी बरोबर आहे. लेखा आणि साहिलची गोष्टच वेगळी आहे. ती भिकारडी मुलं या घरात आल्यापासून बघतेय ना मी, तुम्हा दोघांचं वागणंही बदललंय. ती बाहेरची मुलं तुम्हाला जास्ती जवळची वाटतायत, घरच्यांची काही किंमतच नाही. तो विश्वास त्यांनी आपल्या वागणुकीने संपादन केलाय. सगळी नाटकं आहेत ही. त्या दोघांनी नक्कीच तुमच्यावरती काहीतरी भूल घातलेली आहे, म्हणून तुम्हाला काहीच दिसत नाहीये. जरी लेखा आणि साहिल ही दोघं जण जर आरशासारखी स्वच्छ असती तर त्यांनी त्यांचा भूतकाळ तुमच्यापासून का लपवला असता? जरी लेखा आणि साहिल ही दोघं जण जर आरशासारखी स्वच्छ असती तर त्यांनी त्यांचा भूतकाळ तुमच्यापासून का लपवला असता? सांगा ना. म्हणजे आमचं मरू दे,
किमान त्यांनी तुम्हाला दोघांना तरी काय ते खरं खरं सांगायला हवं होतं. एनिवे, माई, मी तुला मागेही म्हटलं होतं, या 2 मुलांमुळे आपल्यावरती नक्की काहीतरी संकट ओढवणार आहे. बघ माझे शब्द खरे ठरतायत की नाही. त्याची चिंता तू करू नकोस. कुठल्याही प्रकारचं संकट झेलायला आम्ही समर्थ आहोत. वा, छान. दादा, म्हणजे तुम्ही अजूनही त्यांचीच बाजू घेताय. राहिलं तर माझ्या बोलण्याला काही अर्थच नाही. मग एक मात्र नक्की दादा, तुमच्या या घरात आम्ही मात्र परके झालो. अहो, तुम्ही मृदुलाचं बोलणं मनावर घेऊ नका. मृदुलाचं म्हणणं अगदीच चुकीचं नाहीये. आम्ही तिच्यासमोर जरी मान्य केलं नाही तरी या मुलांनी आम्हाला विश्वासात घेतलेलं नाही हे सत्य आहे. ते आमच्यापासून बऱ्याच गोष्टी लपवत आहेत. घरातलं वातावरण आणखीन बिघडण्याआधी आपण कुलदेवतेचं दर्शन घेऊन येऊया. ताई, तू अशी का बसलीस? कसला विचार करतेस? साई, आज तुझ्यामुळं दादा, माई आणि घरातल्या समद्यासनी लई त्रास झालाय. समदे तुझी काळजी करत होते रे. तू असं कुणाला बी न सांगता गेलास, त्यामुळे दादा मनातनं लई नाराज झाले असतात. तू जाऊन त्यांची माफी मागायला पाहिजे. पण ताई, दादा मला ओरडले तर? नाही ओरडणार. आणि त्यांना ओरडायचंच असतं ना, तर ते मगाशीच ओरडले असते ना तुला. आणि समजा ओरडले तरी ऐकून घ्यायचं, आपल्या हातनं चूक झाली आहे की नाही, मग त्यांच्या समोर ती मान्य कर, म्हणजे त्यांना बरं वाटेल. ताई, पण मला भीती वाटते. कसली भीती वाटते? ते काय खाणार आहेत की काय तुला? तसं नाही ताई, त्यांनी विचारलं की मी दिवसभर कुठे होतो, मग मी काय सांगायचं? समीर दादाबद्दल? नाही, त्याच्याबद्दल काय बी नको सांगू. मग काय सांगू? नाहीतर मी असं सांगतो, शाळेतून येताना रस्ता चुकलो, खूप शोधून पण रस्ता सापडेना, म्हणून घरी यायला उशीर झाला. साहिल, अशा देव माणसांना फसवणं बरं नाही रे वाटत. आधीच आपण त्यांना आपल्याबद्दल काहीच नाही सांगितलंय. त्यांच्यापासून कितीतरी गोष्टी लपवल्या आहेत आपण, आणि त्यात परत असं खोटं बोलायचं म्हणजे लई अपराधासारखं वाटतं रे. ताई, आता हे शेवटचं खोटं असेल, तुझी शपथ. यापुढे मी कधीच खोटं नाही बोलणार. तुला आणि या घरातल्यांना त्रास होईल असं कधीच नाही वागणार. प्रॉमिस. शहाणा साहेब, चल झोपायला जाऊया, मग उद्या दादा माईंकडे जाऊया आपण.